नमस्कार केला, संध्या तिथंच थांबवली, ते उठले आणि त्यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केली। पत्नीची इच्छा पूर्ण केल्यानंतर मात्र तिला पश्चाताप व्हायला लागला, तिला वाईट वाटलं, तिला चुकलं असं वाटायला लागलं, तिला आपल्या कृत्याची लाज वाटली, भीतीसुद्धा वाटायला लागली। तेव्हा कश्यप ऋषी तिला म्हणाले, हे बघ मी तुला परोपरीने समजावून सांगत होतो, पण तू ही गोष्ट काय केली नाहीस, ऐकली नाहीस, तू ऐकली नाहीस, चूक केलीस, तुला पश्चाताप होत आहे, पण आता याचा काही उपयोग होणार नाही। जे कर्म चुकीचं का असे ना घडलंय, अधर्म घडलाय, चुकीचं अनुचित कृत्य घडलंय, त्याचं फळ काय करावं लागेल, भोगावं लागेल। तेव्हा ते तिला कश्यप ऋषी आपल्या पत्नीला म्हणाले, तुझा गर्भपात होणार नाही, पण तुला दोन मुलांचा काय होईल, जन्म होईल, आणि ते दोघं असुर असतील। ते दोघं कसे असतील, असुर असतील। त्या दोन असुरांची नाव आहेत हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू। ते क्रूर असुर होतील, ते सर्व लोकांना त्रस्त करतील। मी कश्यपाचं नाव सांगितलं, कश्यप म्हणजे पश्यक, पश्यक शब्दाचा अर्थ पुढचं भविष्य जाणणारा। हां, मग हे दोन असुर तुझ्या पोटी जन्माला येतील, ते सगळ्या प्रजेला त्रस्त करतील, लोकांना त्रास देतील। तेव्हा भगवंत स्वतः अवतार घेऊन त्याचा वध करतील। म्हणून भगवंतांनी वराह रूपात अवतार घेतला आणि हिरण्याक्षाचा काय केला, वध केला। त्यानंतर उरलेले जो हिरण्यकशिपू आहेत, त्यांच्या पोटी प्रल्हाद नावाचा भगवत भक्त जन्माला येईल। म्हणून इथं सांगतात ते तुझ्या एका मुलाला मारायसाठी भगवंत काय करतील, तुझी दुष्ट असल्यामुळं, लोकांना त्रास दिल्यामुळं, प्रजेला ते त्रास दुःख देणारे असल्यामुळं त्याचा नाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतील। आणि त्यातल्या एका मुलाच्या पोटी मात्र काय होईल, भगवत भक्त, महान भागवत भक्त जन्माला येईल। म्हणून ते हिरण्यकशिपूच्या पोटी कोण जन्माला आलं, प्रल्हाद जन्माला आले। आणि मग त्यावेळी भगवान नृसिंह अवतार, तो 7व्या स्कंदामध्ये ती कथा पुढे येते। आता बघा, एवढं सांगितल्यानंतर ती खुश झाली, तिला आनंद वाटला। कशाचा, माझ्या मुलांना मारायसाठी कोण येणार, भगवंत येणार, ह्याचा तिला आनंद वाटला। आणि दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटला की हिरण्यकशिपूच्या पोटी महान भागवत पुत्र काय होणार, जन्माला येणार। म्हणजे एक भगवत भक्त आपल्या कुळात जन्माला आला तर आपल्या असंख्य कुळाचा काय होतो, उद्धार होतो। म्हणजे एवढी चुकीची गोष्ट घडून सुद्धा दितीला मात्र त्याचा काय वाटला, आनंद वाटला। ही मूळ कथा आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूची। आता त्याच्या पुढं हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे कोण झाले, त्याच्या अगोदरची कथा, म्हणजे अगोदर पुढची गोष्ट दाखवायची आणि नंतर त्याच्या मागं ह्याला क्लायमॅक्स असं म्हणतात। म्हणजे एखाद्या सिनेमात अगोदर पुढची गोष्ट घडलेली दाखवतात आणि हे असं का घडलं तर त्याच्या पाठीमागची माहिती सांगत जातात। तसं या कथा सांगितलेत। आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू सांगितल्यानंतर हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू कोण आहेत त्याबद्दलची पुढची गोष्ट सांगतात। हे जय आणि विजय नावाचे भगवंताचे द्वारपाल आहेत, भगवंताचे द्वारपाल आहेत। त्यांची कथा अशी आहे, भगवान नारायण आणि लक्ष्मी माता वैकुंठात राहतात। त्यांचे 2 द्वारपाल होते, त्यातले एकाचं नाव जय आणि दुसऱ्याचं नाव विजय। आता जय आणि विजय ह्याला सुद्धा अर्थ आहे, जय कुणाचा, इंद्रियांचा, आणि विजय कुणाचा, मनाचा। आता प्रत्यक्ष तिथं द्वारपाल आहेत असं बघायला जायचं नाही, शरीरधारी द्वारपाल बघायचे नाहीत, त्याचा लक्ष्यार्थ बघायचा। लक्ष्यार्थ काय आहे, इंद्रियांचा जय आणि मनाचा विजय। इंद्रियांचा जय झाल्याशिवाय आणि मनाचा विजय झाल्याशिवाय, मनावर विजय मिळवल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही, हा त्याचा काय आहे खरा अर्थ। गोष्ट काय सांगते, भगवंताच्या दारावर कोण आहे, जय आणि विजय हे द्वारपाल आहेत। जर भगवंताला भेटायचं असेल तर त्या जय विजयांची परवानगी काढल्याशिवाय तुम्हाला भगवंताचं दर्शन होत नाही। याचा आध्यात्मिक अर्थ काय, इंद्रियांचा जय केल्याशिवाय, इंद्रियांच्यावर जय मिळवल्याशिवाय आणि मनावर विजय मिळवल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, हा त्याचा काय आहे खरा लक्ष्यार्थ। आता आपण गोष्टीकडे जाऊया। जय आणि विजय यांच्या परवानगीनं भगवंताच्या भेटीला जावं लागत होतं। आता जय विजय ह्यांना जरासा अहंकार झाला। कोणता अहंकार झाला की आता आमच्या परवानगीशिवाय भगवंताला कोणी भेटू शकत नाही। मग त्यांच्या मनात येईल तसं असतं, जसं एखाद्या मंत्र्यांचे, आमदार, खासदारांचे पीए असतात, त्या पीएच्या मनात आलं नाही, त्यानं पाठवून दिलं तर त्यांची भेट होणार, दुसरे कोणी पाठवलं तर भेट होत नाही। मग त्यामुळे जरा अहंकार होतो, साहेब माझ्या ताब्यात आहे। तसं या जय विजयाला सुद्धा अहंकार झाला की आमच्या परवानगीशिवाय भगवंताला कोणी भेटू शकत नाही। मग त्या अहंकार इतका त्यांचा वाढला की त्यांनी एक दिवस त्यांची पत्नी लक्ष्मीलाच अडवलं। कुणी, जय विजयाने पत्नीला भेटायला अडवलं त्याने की तुम्हाला सुद्धा आमच्या परवानगीशिवाय भगवंतांना भेटता येणार नाही। याचा पत्नीला म्हणजे लक्ष्मी मातेला राग आला
आणि त्यांनी भगवंताच्याकडे तक्रार केली की या जय विजयना तुम्ही द्वारपाल पदावरून काय करा, काढून टाका. पण एवढं सांगितल्यानंतर भगवान नारायण म्हणाले की हे बघ, अगोदरच या कलियुगात पृथ्वीवर अशी चर्चा चालली की लोक बायकोचं ऐकून काय करतात, काम करतात. बायकोचं ऐकून काम करणाऱ्या माणसांना नवऱ्याला लोक दोष देतात. तेव्हा तुझं ऐकून मी त्यांना काढलं असं होईल, तेव्हा मी काय तुझं ऐकून त्यांना काढणार नाही. जेव्हा ते जय विजय एखाद्या ब्राह्मणाचा किंवा एखाद्या साधू संतांचा अपमान करतील तेव्हा मात्र मी त्यांना काय करीन, कामावरून काढून टाकेन. आता लक्ष्मीने हे डोक्यात घेतलं आणि ती वाट बघायला लागली की केव्हा या जय विजयाकडून एखाद्या साधू संतांचा किंवा एखाद्या सत्पुरुषाचा अपमान होतो. एखाद्या ब्राह्मणाचा अपमान केल्याशिवाय यांना कामावरून काढून टाकणार नाहीत, म्हणून ती वाट बघायला लागली. आता असं चालू असताना एकदा सनत कुमार, ज्यांचा उल्लेख केला, ब्रह्मदेवाचे पुत्र सनत कुमार, सनक, सनंदन, सनत आणि सनातन, या सनत कुमारांना भगवंताला भेटावंसं वाटलं. म्हणून हे चौघजण त्याच्या द्वाराजवळ आले आणि द्वारपालांना भगवंताकडे जाण्याची त्यांनी काय केली, परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी जय विजयने त्यांना काय केलं, अडवलं. त्यांना जाऊ दिलं नाही. त्यांना जाऊ दिलं नाही म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाचे हे मानसपुत्र या सनत कुमाराने त्यांना शाप दिला, तुम्ही असुर व्हाल. त्यांना काय दिला, शाप, असुर व्हाल. आता सनत कुमारांचा हा भयंकर शाप ऐकून जय विजय घाबरले. आता सगळा गोंधळ चालला, गडबड गोंधळ झाली की ह्यांनी काय केला, प्रत्यक्ष भगवंताच्या द्वारपालांना शाप दिला की तुम्ही काय व्हाल, असुर व्हाल. असुरसुद्धा घाबरले. हा गोंधळ ऐकून भगवंत बाहेर आले. जय विजय घाबरले. तसंच सनत कुमारांना सुद्धा वाईट वाटलं की आपण असा शाप त्यांना काय करायला नको होता, द्यायला नको होता. पण भगवंत बाहेर आले आणि भगवंत म्हणाले या दोघांनी असुरासारखंच काम केलं आहे, म्हणजे खरं तर तुम्हाला अडवायला नको होतं. कारण भगवान त्याची वाटच बघत होते कुणाचा तरी अपमान व्हावा असे. त्यामुळं ती घटना घडली. तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले की या दोघांनी खरोखरच असुरासारखं काम केलं आहे आणि तुम्ही त्यांना शाप दिला हे ठीकच झालं. तुम्ही त्यांना शाप दिला हे बरोबर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवकाकडून अपराध झाला तर केवळ सेवकालाच शिक्षा द्यायची नाही, तर सेवक ज्यांचे त्यांचा सेवकांचा जो मूळ मालक आहे त्यालासुद्धा काय झाला पाहिजे, त्याची शिक्षा झाली पाहिजे. मग आता द्वारपालांचा मुख्य कोण होते, भगवान. म्हणून भगवान असं म्हणतात की सेवकाला जसा दोष लागतो त्यांनी चुकीचं काम केल्यामुळं, तसा त्यांच्या स्वामीलासुद्धा त्याचा काय होतो, दोष लागतो. म्हणून जय विजय हे पुढच्या 3 जन्मात असुर होतील आणि असुर होऊन ते खाली जातील. तेव्हा मी सुद्धा पृथ्वीवर जाईन. ते 3 जन्म घेतील, मी मात्र 4 जन्म घेईन. ते असुर म्हणून किती जन्म घेतील, 3. आणि मी भगवान श्री नारायण म्हणतात, भगवान विष्णू म्हणतात की मी काय करीन, किती जन्म घेईन, 4 जन्म घेईन. आता हे जे जय विजय होते ते पहिल्या जन्मात कोण झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. मग हिरण्याक्षाचा उद्धार करण्यासाठी वराह रूपात भगवंतांनी अवतार घेतला. आता हिरण्यकशिपूची कथा पुढं आहे, नंतर घडणार आहे, म्हणजे तो दुसरा अवतार झाला. कुणाचा, भगवंताचा दुसरा अवतार नंतर पुढच्या 7व्या स्कंदात होणार आहे. नृसिंह अवतार, प्रल्हादाचा उद्धार करण्यासाठी आणि हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नृसिंह अवतार होईल. ही कथा पुढं 7व्यात येते. त्यानंतर हे दोघं रावण आणि कुंभकर्ण बनले, तेव्हा भगवंत रामावताराला आले. 3ऱ्या जन्मात हे शिशुपाल आणि दंतवक्र झाले, तेव्हा भगवान श्रीकृष्ण रूपात आले. म्हणजे पहिला वराह अवतार, दुसरा नृसिंह अवतार, 3रा राम अवतार आणि 4था कृष्ण अवतार. म्हणजे हे भगवंताचे 4 अवतार आणि त्यांचे 3. म्हणजे मूळचे जय विजय. हे मूळचे जय विजय पहिल्या अवतारात कोण झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. दुसऱ्यात रावण आणि कुंभकर्ण आणि 3ऱ्यात शिशुपाल आणि दंतवक्र. कळलं एवढं. आता अर्धा स्कंद पूर्ण झाला. आता पुढच्या 4थ्या स्कंदातले पुढचे जे 14 स्कंद आहेत त्याच्यामध्ये भगवंताचा ज्ञान अवतार आहे. वराह अवतार हा कर्म अवतार होता. वराह अवतार हा कर्म अवतार. भगवंताचा आता ज्ञान अवतार, त्याला कपिल अवतार असं सुद्धा म्हणतात किंवा त्यातलं नाव आहे कपिल मुनी. आता मी पहिल्यांदाच या स्कंदाला सुरुवातीत सांगितलं होतं की मनु आणि शत्रुपा हे 2 भाग झाले. त्याच्यातली पुढची कथा आहे, या स्वयंभुव मनु आणि शत्रुपा यांना 2 पुत्र झाले. आता हे लक्षात ठेवा, कारण पुढच्या स्कंदात ह्या गोष्टी येणार आहेत सगळ्या.
त्यांना मनु आणि शतरूपा यांना 2 पुत्र झाले. त्यातले एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्याचं आहे प्रियव्रत. आणि त्यांना 3 कन्या झाल्या. पहिलीचं नाव देवहूती, दुसरी आकुती आणि तिसरी प्रसूती. त्यातली आता देवहूतीची कथा इथं आहे. देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. ते महान तपस्वी होते, योगी होते. ब्रह्मदेवाने त्यांना प्रजा उत्पन्न करण्यास सांगितली, पण कर्दम ऋषी तप करायला गेले. प्रजा उत्पन्न करायला सांगितली, पण ते काय करायला गेले? तप करायला गेले. त्यांच्या तपानं भगवान प्रसन्न झाले आणि भगवान नारायण प्रगट झाले आणि ते कर्दम ऋषींना म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे मागा. त्यांनी वर मागायला सांगितला. तेव्हा भगवंताकडं त्यांनी कर्दम ऋषींनी आपल्या विवाहाची इच्छा प्रगट केली. भगवान नारायण म्हणाले, स्वयंभुव मनू आपली कन्या देवहूती हिला घेऊन आपल्याकडे येईल. तुम्ही तिचा स्वीकार करा, तेव्हा मी तुमचा पुत्र बनून येणार आहे. आणि काय काम करणार? काळाच्या ओघात लुप्त झालेला सांख्ययोग मला काय करायचं आहे? सांख्ययोगाचंच दुसरं नाव ज्ञानयोग. काळाच्या ओघात लुप्त झालेलं ज्ञान मला लोकांना काय करायचं आहे? सांगायचं आहे. तेव्हा मी तुमचा पुत्र बनून जन्माला येईन, तेव्हा तुम्ही काय करा? स्वयंभुव मनूच्या देवहूती नावाच्या मुलीशी काय करा? लग्न करा. हा भगवंताचा ज्ञानावतार आहे. एकदा कर्दम, आता हे पूर्व सांगितलं, त्याच्या पुढं कथा सुरू होते. एकदा कर्दम ऋषी आश्रमात बसलेले असताना सम्राट मनू आपली पत्नी शतरूपा आणि कन्या देवहूती हिला रथात बसवून घेऊन तिथं आले. कर्दम ऋषी आणि देवहूतीच्या विवाहाची बोलणी झाली. लगेच त्यांचा विवाह तिथं संपन्न झाला. विवाहानंतर कर्दम ऋषी तप करायला बसले, पण देवहूतीनं कुठलीही तक्रार केली नाही. आता मागच्या कथेत काय सांगितलं? करू नये असं कृत्य चुकीच्या वेळी कुणी करायला सांगितलं? पत्नीनं करायला सांगितलं. त्यामुळे पोटी कोण जन्माला आलं? असुरपुत्र जन्माला आले. आता इथं काय आहे बघा. कर्दम ऋषी तप करायला बसले, म्हणजे भगवंताचं चिंतन करायला बसले, पण देवहूतीनं कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. अहोरात्र त्यांची सेवा केली. लग्नानंतर लगेच काय केलं? नवरा तप करायला बसला. नवरा तप करायला बसल्यानंतर पत्नीनं त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार न करता अहोरात्र सेवा केली. खूप वेळ सेवा करण्यात गेला. कर्दम ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी पत्नीला विचारलं, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, मला गृहस्थाश्रमाचं सुख मिळावं. त्यानंतर कर्दम ऋषी आणि देवहूती यांना 9 कन्या झाल्या. आता 9 कन्या झाल्या. 9 मुलींची नावं वेगवेगळी आहेत. आपण आता त्या मुलींच्या नावाकडे बघायचं नाही. हा ज्ञानावतार आहे. या 9 मुली म्हणजे काल सांगितलेल्या नवविधा भक्ती. 9 कन्या म्हणजे कोण आहेत? नवविधा भक्ती. आणि एक 10वा पुत्र झाला. पण त्याच्या अगोदरची एक घटना सांगतात. 9 मुली झाल्यानंतर देवहूतीला वैराग्य निर्माण झालं. म्हणजे या संसारात काय त्याला आता सुख वाटेना, रस वाटेना. देवहूतीला वैराग्य वाटलं. ती कर्दम ऋषींना म्हणाली, तुमच्यासारख्या एवढ्या महान ऋषीच्या संतांच्या संगतीत मी राहिले, पण तुमच्या संगतीत राहून मी शारीरिक सुखाचीच इच्छा केली, संसार सुखाची इच्छा केली. खरं तर एखाद्या साधू पुरुषाच्या संगतीत राहिल्यानंतर मोक्ष मिळायला हवा, मोक्षाचा विचार करायला हवा. पण साधू पुरुषाच्या संगतीत राहून मी सुद्धा कशाचा विचार केला? संसार सुखाचा विचार केला. आता या 9 मुली मला झालेल्या आहेत. या 9 मुली लग्न होऊन निघून जातील आणि शेवटी मी काय होईन? एकटीच राहीन. तेव्हा मी काय करायचं ह्याबद्दल तुम्ही मला सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, चिंता करू नकोस, मी तुला एक विशेष प्रकारचं व्रत सांगतो. ते व्रत तू कर, म्हणजे तुझ्या पोटी भगवंताचा अवतार होईल. देवहूतीनं आपल्या पतीनं सांगितल्याप्रमाणे एक व्रत केलं. त्या व्रताचं आचरण केलं. परमात्म्याचं तेज अगोदर कर्दम ऋषींच्या शरीरात प्रगट झालं. त्यानंतर ते तेज देवहूतीनं धारण केलं आणि भगवंताचा दुसरा कपिल अवतार झाला. त्यानंतर भगवंतानी कर्दम ऋषींना संन्यास घेण्यास सांगितला. तर बघा, ह्या इथून पुढच्या ज्या सगळ्या पुढच्या कथा येतील त्याच्यात सगळे हे राजे आहेत, भगवंताचे भक्त आहेत. हे काय करतात? ठराविक काळपर्यंत संसार करतात आणि त्यानंतर आपलं हे सगळं सोडून ईश्वराचं चिंतन करायला घरादाराचा त्याग करून निघून जातात. म्हणजे आपल्या पूर्व संस्कृतीनं जे 4 आश्रम सांगितलेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, या 4 आश्रमांचं पालन हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर 25 वर्षापर्यंत काय करायचं? ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं, शिक्षण घ्यायचं, कामधंदा उद्योग सुरू करण्या इतकं लागेल एवढं ज्ञान मिळवायचं. नंतर काय करायचं? गृहस्थाश्रम स्वीकारायचा. 25 ते 50 पर्यंत कुठला आश्रम? गृहस्थाश्रम.
आता 50ला गृहस्थाश्रम संपायला पाहिजे, एवढ्या लवकर कसा संपवायचा? अनेक 10 वर्षाचं एक्सटेन्शन देऊया, म्हणजे मुदतवाढ. एक्सटेन्शन म्हणजे काय? मुदतवाढ. निदान 60 नंतर तरी काय व्हायला पाहिजे, त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि मग आश्रम कुठला सुरू होतो? खरं तर 50 नंतरच बाहेर पडायला पाहिजे, पण आता लग्नच काय 25ला होत नाही, त्यामुळे 50 नंतर बाहेर कसं पडणार? बरं 60 वर्षाची मुदत दिली. नंतर 60 नंतर तरी काय व्हावं? बाहेर पडावं. 75 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम, आणि त्यानंतर पुढचा आश्रम कुठला? संन्यासाश्रम. आता काय 100 वर्षाची गॅरंटी राहिलेली नाही, त्यामुळे एक आश्रम सोडून देऊया आणि वरची 25 वर्ष सोडून देऊया. मग आपल्याला आता आपल्या हातात किती आहेत? 75. मग 75 आहेत म्हटल्यानंतर 3 आश्रम 3. मी संन्यास घेणार नाही, तुमच्यापैकी बसलेल्यातलं कोण संन्यास घेण्याची शक्यता नाही, त्यामुळे संन्यास आश्रम आपल्यासाठी राहू दे. निदान 3 आश्रमांचं तरी पालन करूया. ब्रह्मचर्य आश्रम इथं बसलेल्या सगळ्यांचा जवळजवळ होत आला. आता 25 ते 50पर्यंत कुठला आश्रम संपायला पाहिजे? गृहस्थाश्रम. म्हणजे 51व्या वर्षी वानप्रस्थाश्रमात जायला पाहिजे. आश्रमात जाणं म्हणजे वनात जाऊन ईश्वराचं चिंतन करणं. आता वनात जायला जंगलं कुठं शिल्लक ठेवल्यात? आपण काय जंगल शिल्लक ठेवले नाही, सगळी लाकडं झाडं तोडून आणून घरदारं बांधलेत. आता सिमेंटची जंगलं तयार झाले, त्यामुळे 50 वनात जायचं राहू दे. निदान घरातल्या घरात तरी स्वयंपाकघर सोडून बाजूला यावं आणि घरातल्या घरात वानप्रस्थाश्रम काय करावा? स्वीकारावा. म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणं याचा अर्थ काय? घरातल्या नव्या पिढीकडे संसाराची सूत्र द्यायची आणि आपण त्याच्यातून बाहेर पडून ईश्वराचं चिंतन करायचं. आणि हे असं आपलं जीवन आखून घेतलं तरच पुढचं काम होणार आहे. नाही तर आपला संसार केलाच, पोरांचा पण करायचा, नातवंडाच्या संसारात पण लक्ष घालायचं. असं केलं की मग ते नेऊन ठेवतात वृद्धाश्रमात. वानप्रस्थाश्रम शिल्लकच राहत नाही. मग आपली रवानगी कुठल्या आश्रमात? गृहस्थाश्रमात, वृद्धाश्रमात. अशा वृद्धाश्रमात जायच्या अगोदर, म्हणजे घरातल्या पोराने आपल्याला वृद्धाश्रमात नेऊन सोडायच्या अगोदरच आपण काय झालं पाहिजे? त्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेवांचे एक छान ओवी आहे. झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जी या पावसी अव्यंग निजधाम माझे. मला प्राप्त करायचं असेल तर केवळ संसारात अडकू नको. ब्रह्मचर्य आश्रम झाला, गृहस्थाश्रम झाला, आता काय कर? ह्याच्यातून बाहेर पड. कर्दम ऋषींना भगवंतानीच सांगितलं, तुम्ही काय करा? संन्यास घ्या. आणि त्याप्रमाणे कर्दम ऋषी संन्यास घेऊन निघून गेले. आता कर्दम ऋषी संन्यास घेऊन निघून गेल्यानंतर राहिलं कोण? त्यांची पत्नी देवहूती, 9 मुली लग्न होऊन गेल्या आणि पुत्र कपिल मुनी, असे 2 जण राहिले. आता या दोघांच्यातला संवाद हा या 3ऱ्या स्कंदाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. 3ऱ्या स्कंदातलं वैशिष्ट्य काय आहे? 3ऱ्या स्कंदात महत्त्वाचा भाग कोणता? तर तो महत्त्वाचा भाग हा आहे देवहूती आणि कपिल मुनी यांच्यात झालेला संवाद. देवहूती आपला पुत्र कपिल यांना म्हणाली, महाराज, मी आजपर्यंत शरीर आणि इंद्रिय यांच्याकडून सुख भोगत राहिले, पण मला आता त्याविषयी वैराग्य प्राप्त झालंय. मी आपणाला शरण आलेले आहे. कोण कुणाला म्हणतंय? आई आपल्या मुलग्याला म्हणते. आई आपल्या मुलग्याला म्हणते, कारण कपिल मुनी हा ज्ञाना अवतार आहे. मुलगा आहे म्हणून त्यांच्याबद्दल ते काय मुलगा असला तरीसुद्धा ज्ञानी आहेत, म्हणून आईसुद्धा त्यांच्याबरोबर कशी बोलते? आदरानं बोलते. आणि आई म्हणते की मी आपणास शरण आले आहे, माझं अज्ञान दूर करा. तेव्हा कपिल मुनी म्हणतात, मी तुला अध्यात्म योग सांगतो. मी तुला काय करतो? अध्यात्म योग सांगतो. असं म्हणून कपिल मुनींनी तिला परमार्थाचं ज्ञान सांगितलं. आता परमार्थाचं ज्ञान सांगताना तिने एक 2-4 मुद्दे सांगितले. त्यातला पहिला मुद्दा ते सांगतात, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोहो. म्हणजे काय? आपण जीव मूळचा मुक्तच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मी आणि माझं माझं असं समजून आपण सगळेजण काय झालेलो आहोत? संसारात बंधनात पडलेलो आहोत. आम्हाला बंधनात टाकणारं मनच आहे आणि या काल्पनिक बंधनातून मुक्त करणारं सुद्धा कोण आहे? मनच आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. 205 श्लोक लिहिले त्यांनी आणि मनाला अंजारून गोंजारून परमार्थ करायला काय केलं? शिकवलं. परमार्थ करायला सांगितला. म्हणून मनच जीवाला बंधनात टाकतं आणि मनच मोक्ष मिळवून देण्याला कारण आहे. हे मन जेव्हा मी आणि माझं माझं असा अभिमान घेतं, तेव्हा आपण कशात पडतो? बंधनात पडतो. आणि मन जेव्हा मी माझं याच्यातून बाहेर पडतं. ज्ञानदेवांची आणखी एक ओवी आहे, अहम ममतेची या लवड सवडी, माते न पावती बापुडी, जन्म मरणाचे दुथडी डहुळती ठेली. अहम ममतेची या लवड सवडी.
मी आणि माझंच्या गडबडीत, मी आणि माझंच्या गोंधळात जे अडकतात ते एका जीवनाच्या जन्म आणि मृत्यूच्या नदीत एका काठावरून दुसऱ्या काठावर हेलकावे खात काय राहतात, फिरत राहतात. एक नदीला जसे 2 काठ आहेत तसे आपल्या जीवनाचे हे 2 काठ आहेत, जन्म आणि मृत्यू. जन्माला यायचं, मरायचं आणि पुन्हा जन्माला यायचं. असं कुणाला होतं? अहम ममतेची या लवडसवडी, माते न पावती बापुडी, जन्म मरणाचे दुथडी डहुळती ठेली. जन्म मरण हे 2 काठ आहेत या संसाराच्या नदीचे. जे मी आणि माझंच्या गोंधळात अडकतात ते जन्म मरणाच्या काठावर हेलकावे खात फिरत राहतात. ते मला येऊन मिळत नाहीत. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला येऊन जर मिळायचं असेल तर काय करायला पाहिजे? अहंता आणि ममता सोडली पाहिजे. म्हणजे मी आणि माझं यांचा त्याग केला पाहिजे. मग मी आणि माझं हे कुणामुळं बंधन पडलंय? मनामुळं. म्हणून मनच आपल्याला बंधनात टाकतं आणि मनच आपल्याला काय करतं? मुक्त करतं. पुढं सांगतात अशा मनाला जर सत्संग लाभला तर मन परमार्थाकडं वळतं. मन परमार्थाकडं वळायचं असेल तर मनाला काय पाहिजे? सत्संग मिळाला पाहिजे. सत्संग म्हणजे साधू संतांचा संग. संगत कुणाची करावी? काय सांगू या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांचे आपल्या उपकार आहेत. सत्संग केल्याचा परिणाम काय होतो? संतांच्या संगतीत राहिल्यामुळं भक्ती निर्माण होते. काल आपण नारदांचं चरित्र बघितलं. साधू संतांची सेवा करायला आई जायची. त्यामुळं ते जेव्हा तिकडं आईबरोबर जाऊ लागले तेव्हा त्या सत्संगतीचा परिणाम झाला आणि नारदांच्या अंतःकरणात भक्ती निर्माण झाली. पुढं कथा येते ध्रुव बाळाची. ध्रुव बाळाला सुद्धा नारद भेटले. नारदाने त्यांना उपदेश केला भगवंताच्या प्राप्तीवर मार्गावर कसं चालायचं. त्याला त्यांनी नाम सांगितलं, ध्यान शिकवलं, कुठं जाऊन साधना करते ठिकाण सांगितलं. त्याप्रमाणे ध्रुव बाळानं साधना केली आणि भगवंताची प्राप्ती झाली. सुरुवातीला ध्रुव बाळाला साधन सांगताना सुद्धा नारद म्हणाले हा मार्ग खूप अवघड आहे. तेव्हा ध्रुव बाळ असं म्हणतो तुमच्यासारखे संत भेटले याचा अर्थ माझ्यावर तुमची कृपा झाली, म्हणजे माझ्यावर निश्चित भगवंताची कृपा होईल. कारण संत आणि भगवंत एकमेकापासून वेगळे नाहीत. देव संत ते देव निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत यांच्यात काही फरक नाही. आणि संतांच्या जवळ आपल्याला विवेक शिकायला मिळतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असं नाही कीजे. आद्य शंकराचार्यांचे एक वचन आहे, दुर्लभम त्रयमे व्यत्य देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. याचा अर्थ या जीवनात 3 गोष्टी अवघड आहेत. 3 गोष्टी फार दुर्मिळ आहेत मिळायला. कुठल्या? एक माणूस म्हणून जन्माला येणं दुर्मिळ गोष्ट पहिली. दुसरं माणूस म्हणून जन्म मिळाल्यानंतर मोक्षाची इच्छा होणं ही दुसरी दुर्मिळ गोष्ट आहे. आणि तिसरं मोक्षदात्या श्री गुरूंचा एखाद्या महापुरुषाचा आश्रय लाभणं. ह्या 3 गोष्टी अवघड आहेत. पण इथं बसलेल्यांना ह्या 3 गोष्टी मिळालेल्यात ना. मग आमच्यासारखे भाग्यवान दुसरं कोण नाही. मग आता एवढ्या 3 गोष्टी मिळणं अवघड आहे. सत्संगसुद्धा आपल्याला भाग्यानं मिळतो. सत्संग मिळायला सुद्धा काय लागतं? भाग्य लागतं. काल एक म्हटलं आपण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. संगतीचे सुद्धा आणखी 3 प्रकार आहेत. एक सत्संगती असते, एक कुसंगती असते आणि एक विसंगती असते. सत्संगती जाणीवपूर्वक करावी. संतांची संगत, सज्जनांची संगत जाणीवपूर्वक करावी. का करावी? संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. भगवंताचा शोध घेण्याचा मार्ग, भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग संतांच्या संगतीत मिळतो. संतांच्या संगतीत विवेक निर्माण होतो. संतांच्या संगतीत वैराग्य निर्माण होतं. संतासवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसे. खूप ओव्या संतांचं महत्त्व सांगणारे आहेत. आता मी सांगितलं सत्संगती जाणीवपूर्वक करावी. एखादी कुसंगत असते, कुसंगत जाणीवपूर्वक टाळावी. वाईट दुष्ट माणसाची संगत जाणीवपूर्वक टाळावी. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात तार्किकाचा संग नको देवा. देवा मला तरकट माणसाचा संग देऊ नकोस, कारण तर्कबुद्धी वापरून तू नाहीस, देव अस्तित्वात नाही, देव वगैरे काही नाही, हे सगळं खोटं आहे असं कोणतरी माझ्या डोक्यात घालेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तार्किकाचा संग नको देवा, मला तरकट माणसाचा तार्किकाचा संग देऊ नकोस. ही कुसंगत आहे. आमच्या शेजारी एक तरुण मुलगा होता. त्याच्या घरातले त्यांचे काहीतरी आत्ते भाऊ मामे भाऊ यांचे वादविवाद झाले. त्यानं मारहाण केली आणि त्याला 3 महिन्याची शिक्षा झाली. तर 3 महिने त्याला तुरुंगात ठेवलं. तुरुंगातनं आल्यानंतर जेव्हा तो मला भेटला तेव्हा त्याला सगळे कायद्यातली कलमं पाठ झाली होती. तो कायद्यातली कलमं सांगत होता, ह्या कलमाला ही शिक्षा, ह्या कलमाला ही शिक्षा, ह्या कलमाला ही शिक्षा. आणि त्यानंतर
कोल्हापूर जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या शहरात त्याचं नेटवर्क तयार झालं. नंतर तो आमच्या भागातला असा मोठा दादा बनला. कशामुळं? कुणाची संगत मिळाली कारागृहात. खरं तर कारागृह आहे सुधारणा होण्यासाठी, पण कारागृहात आलेले लोक असे हे असतात की त्याच्या संगतीमुळं साधा असलेला गुन्हेगारसुद्धा अट्टल गुन्हेगार बनून तयार होतो. हा कशाचा परिणाम आहे? संगतीचा. तंबाखू खाणाऱ्याच्या संगतीत गेला तर तो सांगेल ह्याच्यासारखं अमृत दुसरं कुठलं नाही, तुम्हाला लगेच खावंसं वाटेल. पिणाऱ्याच्या संगतीत गेला तर 8 दिवसात लगेच वाटेल हे पिणं ह्यासारखं दुसऱ्या जगात सुख कुठलं नाही. त्यामुळे अशी संगत काय केली पाहिजे? जाणीवपूर्वक टाळली पाहिजे. सत्संगती जाणीवपूर्वक करावी, कुसंगत जाणीवपूर्वक टाळावी आणि विसंगती सहन करावी. विसंगती सहन करायची म्हणजे काय? विसंगती म्हणजे मला ज्ञानेश्वरी वाचायला आवडते पण माझ्या पत्नीला आवडत नाही. मग आता तिनं पण वाचली पाहिजे असा हट्ट करून बसलो तर आमच्या दोघात काय होईल? संसार काही नीट चालणार नाही. तेव्हा तिला आवडत नाही ना, राहू दे. विसंगती सहन करायची. आता रावण आणि बिभीषण. बिभीषण रामाचा भक्त होता, बरोबर, आणि रावण चुकच आहे. ही विजोड जोडी होती खरं म्हणजे, बरोबर. ही विसंगती होती. हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद. हिरण्यकशिपू भगवंताचा द्वेष करणारा आणि प्रल्हाद भगवंताशिवाय ह्या जगात दुसरं काही नाही म्हणणारा. एकाच घरात जन्माला आले पण विसंगती होती. ही विसंगती काय करायची असते? सहन करायची असते. प्रल्हादानं काय आपल्या पित्यासाठी केलं का वाईट? काही केलं नाही, पण पित्यानं त्याच्यासाठी एवढं वाईट केलं की भगवंताला अवतार घ्यावा लागला. ही विसंगती काय म्हणायची? सहन करणे. सत्संगती जाणीवपूर्वक करायची, कुसंगती जाणीवपूर्वक टाळायची आणि आपल्या जीवनात येणारी विसंगती काय करायची? सहन करायची. संत कुणाला म्हणायचं? ज्यांच्याजवळ मगापासून सांगितलं आपण दैवी गुण आणि आसुरी गुण. ज्यांच्याजवळ सगळे दैवी गुण आहेत त्यांना संत म्हणायचं. ज्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे त्यांना संत म्हणायचं. ज्यांच्याजवळ भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आहे त्यांना संत म्हणायचं. एखाद्याजवळ भक्ती, एखादा फक्त भक्ती करतो त्याला भक्त म्हणतात. एखाद्याजवळ वैराग्य असतं त्याला विरक्त म्हणतात. एखाद्याजवळ ज्ञान असतं त्याला ज्ञानी म्हणतात. पण भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही ज्यांच्याजवळ असतं त्यांना संत म्हणतात. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत त्यांना काय म्हणायचं? संत. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला त्यांनी, भक्तीचं स्वरूप काय? भक्ती, भगवंताची भक्ती कशी करावी? 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग भगवद्गीतेत. त्यातला एक छान श्लोक आहे, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसी मय्येव अतऊर्ध्वं न संशया. याचा मराठी अर्थ असा, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, तुझ्या बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर, म्हणजे तू मला येऊन मिळशील. मन कुठं ठेवायचं? परमात्म्याजवळ ठेवायचं, परमात्म्याच्या पायाशी ठेवायचं. मन परमात्म्याच्या पायाशी का ठेवायचं? परमात्मा स्थिर आहे. परमात्मा कसा आहे? स्थिर आहे. स्थिर असलेल्या परमात्म्याजवळ मन ठेवलं तरच स्थिर होईल, नाहीतर मन स्थिर होणार नाही. आपण सगळ्यांनी मन कुठं ठेवलं आहे? संसारात. संसारातली प्रत्येक गोष्ट अस्थिर आहे, येणारी आणि जाणारी आहे. अस्थिर असलेल्या संसारात मन ठेवलं तर ते कधी स्थिर होणार नाही. मन ठेवायचं असेल तर जी गोष्ट स्थिर आहे त्या स्थिर असलेल्या ठिकाणीच मन ठेवलं पाहिजे. मग परमात्मा स्थिर आहे म्हणून मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवलं तर मन काय होईल? स्थिर होईल. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. मन परमात्म्याजवळ स्थिर होतं. मन परमात्म्याजवळच का ठेवायचं? तर परमात्मा व्यापक आहे. परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानेश्वर महाराज विश्वा एवढे मोठे झाले, शरीरानं झाले का मनानं झाले? मनानं झाले. असं त्यांचं एवढं मन मोठं का झालं? तर त्याने आपलं मन व्यापक असलेल्या परमात्म्यात ठेवलं. व्यापक असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं म्हणून ते व्यापक झाले. तुकाराम महाराज म्हणतात, अनुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले. शरीरानं झाले का मनानं झाले? मनानं झाले. मन, त्यांचं मन एवढं मोठं कसं झालं? व्यापक असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं. तुकोबांचा पहिलाच अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझी हरी वृत्ती राहो. समचरण आणि समदृष्टी असलेल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर माझी वृत्ती राहू दे, अशी मागणीच आहे त्यांची. मग तो परमात्मा व्यापक आहे म्हणून ज्ञानेश्वर तुकाराम महाराज अशी व्यापक भाषा बोलतात आणि अनुभव सांगतात. भरला घनदाट हरी दिसे त्रिभुवन संचले या विठ्ठले गा. विठ्ठलानं 3 भुवनं भरून गेलेले आहेत. हा तुकोबांचा अनुभव आहे. हा अनुभव कशानं आला? व्यापक असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं म्हणून आला. कळते काय? अवघड वाटायलंय? समजतंय ना? हां, व्यापक आहे. मग परमात्मा व्यापक आहे. परमात्मा निर्दोष आहे.
परमात्मा निर्दोष आहे. भगवद्गीता सांगते निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्म निर्दोष आहे, म्हणजे ब्रह्म म्हणजेच परमात्मा पांडुरंग, तो निर्दोष आहे. माझ्याकडे मात्र दोष आहेत. कुठले? शरीराच्या स्तरावर माझ्या 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, म्रियते. हे 6 विकार माझ्या शरीराला आहेत. परमात्म्याला मात्र हे विकार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. परमात्म्याला कोणताही विकार नाही, आम्हाला मात्र सगळे विकार आहेत. मग निर्विकार असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी मन ठेवलं तर मन कसं होईल? निर्विकारी होईल. विकारी गोष्टीत मन ठेवलं तर ते विकारी होईल. समजा एक मिठाची पुडी आहे. मिठाची पुडी एखाद्या तिजोरीत ठेवली तुम्ही किंवा घरात डब्यात मीठ भरून ठेवलं, 1 किलो मीठ डब्यामध्ये, 2 महिन्याने ते 2 किलो होईल काय? नाही होणार, ते तेवढंच राहील. वापरलं, बरणी पडली, फुटली तर कमी होईल, पण वाढणार नाही. पण तेच मीठ जर तुम्ही गावातल्या तळ्यात आणून टाकलं तर काय होईल? तळ्याचं पाणी जेवढं व्यापक आहे तेवढा मिठाचा काय होईल? विस्तार होईल. म्हणजे मीठ घरात ठेवलं तेव्हा ते तेवढंच राहिलं किंवा त्यापेक्षा कमी झालं, पण ते पाण्यात पडलं तेव्हा मात्र पाणी जेवढं पसरलेलं आहे तेवढं पसरलं ते. बरोबर. भात, आता आपण नुकतेच भात मळले, 5 मणाची कणिक घरात आहे. 5 मन भात मळले आणि कणगीत भरून ठेवले. दुसऱ्या वर्षी 10 मन होतील काय? उंदीर लागला तर 4 मनच राहतील. बरोबर, पण वाढणार नाहीत. पण तेच 5 मन भात थोड्या काळानं काढले आणि जमिनीत पेरले तर 5 मनाचे 500 मन होतील. म्हणजे जमिनीत ठेवल्यावर त्याचा काय झाला? विस्तार झाला. घरात ठेवले तेव्हा तेवढेच राहिले, जमिनीत पेरले तेव्हा त्याचा काय झाला? विस्तार झाला. मीठ घरात ठेवलं तेव्हा तेवढंच राहिलं, पण पाण्यात पडलं तेव्हा त्याचा काय झाला? विस्तार झाला. तसंच आहे, मन संसारात ठेवलं तर संकुचित राहील, मन परमात्म्यात ठेवलं व्यापक होईल. आणि व्यापक झालेलं मन म्हणेल भरला घनदाट हरी दिसे. म्हणून मन कुठं ठेवावं? परमात्म्यात ठेवावं. मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेव. बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर. बुद्धीचा निश्चय, तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. बुद्धीनं तो परमात्मा मी आहे असा निश्चय कर. आता मन आणि बुद्धी एका ठिकाणी ठेवली की तिसरा एक चोर पाठीमागं राहिलेला असतो, तो आपोआप येतो. त्याचं नाव आहे अहंकार. त्याचं नाव काय? अहंकार. ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे. उचलले या प्राणासरशी इंद्रिय रिगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. जसं आपल्या शरीरातून प्राण जाऊ लागले, शरीरातून प्राण जायला लागले की सगळी इंद्रिय त्याच्याबरोबर जातात. का जातात? तर प्राणाशिवाय इंद्रिय कामच करू शकत नाहीत. शरीरात प्राण आहे, सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे? प्राण. प्राण जायला लागला की इंद्रिय त्याच्याबरोबर जातात. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. जसे एखादे मंत्री आले की त्यांच्या कार्यकर्त्यांचा, पोलिसांचा गराडा त्यांच्या पाठोपाठ येतो. मंत्री, आमदार, खासदार आले की त्यांच्या कार्यकर्त्यांचा गराडा पाठोपाठ येतो. तसं प्राण या शरीरातून बाहेर पडला की सगळी इंद्रिये त्याच्याबरोबर जाऊ लागतात. उचलले या प्राणासरशी इंद्रिय रिगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. मन परमात्म्याजवळ ठेवलं, बुद्धी परमात्म्याजवळ ठेवली की अहंकार सुद्धा आपोआप त्यांच्या पाठोपाठ येतो आणि तिथं राहतो. म्हणून मन परमात्म्याजवळ ठेव, बुद्धी परमात्म्याजवळ ठेव, म्हणजे अहंकार सुद्धा तिथं येईल. खरं तर अहंकार काढून टाकायचा आहे, पण अहंकार काढून टाकणं एवढं सोपं नाही. अहंकार काढून टाकणं एवढं सोपं नाही. मग काढून टाकता येत नाही ना, मग काय कर? परमात्म्याजवळ ठेव. मग अहंकार जर आणून परमात्म्याच्या पायाशी ठेवला तर तो अहंकार म्हणेल अहम ब्रह्मास्मी, किंवा तो परमात्मा मी आहे. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4ही गोष्टी कुठं आणून ठेवायच्या? परमात्म्याजवळ ठेवायच्या. यालाच काय म्हणतात? भक्ती. हे भक्तीचं स्वरूप सांगितलं. किंवा भगवान श्रीकृष्णांचं एक वचन आहे, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. भगवान श्रीकृष्णांचं हे ब्रीद वाक्य आहे, हे वचन आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने कोणतं ब्रीद वाक्य सांगितलं? ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी लागलेलं आहे अशा माझ्या अनन्य भक्ताचा मी या संसार सागरातून काय करतो? निश्चितपणे उद्धार करतो. म्हणून चित्त कुणाजवळ ठेवावं? भगवंताजवळ ठेवावं. ते चित्त भगवंताजवळ ठेवणं यालाच भक्ती म्हणतात. किंवा तुकोबांचा एक अभंग आहे, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. इथं माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. संसारावरचं प्रेम कमी करा आणि भगवंताकडचं प्रेम काय करा? वाढवा. हेची थोर भक्ती. थोर भक्ती कोणती? थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसारावरची माया म्हणजे संसारावरचं प्रेम करा, कमी करा आणि भगवंताकडं लावा.
अशाच अर्थाचं नारदांचं भक्तिसूत्र एक आहे. ते असं म्हणतात, सा तू अस्मिन परमप्रेम स्वरूपा. म्हणजे काय? ईश्वरावर आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. ईश्वरावर आत्यंतिक प्रेम म्हणजे काय? भक्ती. भगवंतावर प्रेम करणं याला भक्ती म्हणतात. काल आपण नवविधा भक्तीचे प्रकार बघितले. आणखी ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे. जया भक्तीची येतुली प्राप्ती, ते कैवल्या ते परोते सर म्हणती, जयाचे लीले माझी नीती जियाली दिसे. ज्याला अशा भक्तीची प्राप्ती होते ते मोक्षाला सुद्धा बाजूला सारायला तयार होतात. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष सुखा हनु लाता, मोक्ष सुखा हनु लाता. आम्हाला मोक्षसुद्धा नको. का? तर भगवंताची भक्ती करण्यात एवढा पराकोटीचा आनंद मिळतो की मोक्षातला आनंदाची आम्हाला गरज नाही. आणखी एक 7व्या अध्यायात छान होय. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले मायाजळ. येथ एकची लीला तरले, ही भगवंताची माया कोण तरून जातात? जे सर्व भावानं भगवंताची भक्ती करतात तेच काय करतात? ही माया नदी तरून जातात. माया नदी तरून जातात म्हणजे माया नदीत त्यांच्यासाठी पाणीच शिल्लक राहत नाही. मग पाणी असेल तर पोहून जाता येतं. तरणं म्हणजे पोहणं. येथ एकची लीला तरली, तरणे म्हणजे पोहणे. मग पोहून जायला पाणी असावं लागतं, त्याला सुद्धा हातपाय मारावे लागतात. पण जो भगवंताची भक्ती करतो त्याला एवढे हातपाय मारण्याचे सुद्धा कष्ट करावे लागत नाहीत. माया नदीत त्याच्यासाठी पाणीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्याला अलीकडच्या काठावरून पलीकडे जायला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. हे भक्तीचं महत्त्व सांगितलं. त्यानंतर त्याने हे कुणाचं चाललंय लक्षात आहे ना? देवहूती आणि कपिल मुनी. देवहूती आणि कपिल मुनी. देवहूतीला हे सगळे हे प्रश्न किंवा त्याचे मुद्दे परमार्थाचं ज्ञान सांगायचं चाललंय. प्रकृती पुरुषाची लक्षणं सांगा. प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय? आता पुरुष म्हणजे चैतन्य किंवा आत्मा आणि जड तत्व आहे, त्याला म्हणायचं प्रकृती. त्यालाच दुसरं नाव आहे काय? माया. ब्रह्म आणि माया. ब्रह्म आणि माया किंवा पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे आत्मा, प्रकृती म्हणजे माया. हे एकमेकापासून दोन वेगवेगळे नाहीत. प्रकृती पुरुष, प्रकृती आणि पुरुष. आता ही प्रकृती सगळं कार्य करते, ह्या सगळ्या घडामोडी करते खरी, पण ही सगळ्या घडामोडी कुणाच्या अस्तित्वावर करते? पुरुषाच्या. पुरुषाच्या अस्तित्वावर. पुरुषाच्या उपस्थितीत प्रकृती ह्या सगळ्या घडामोडी करत असते. आता ती पंचमहाभूत, 5 तन्मात्रा, 10 इंद्रिय, अंतकरण चतुष्ट, 5 5 10 आणि 10 20 आणि अंतकरण चतुष्ट, मन बुद्धी चित्त अहंकार मिळून किती झाले? 24. ही 24 तत्व ही प्रकृतीचं कार्य आहे. त्यानंतर अष्टांग योग समजावून सांगितला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी सांगितल्या. आता हे समजावून सांगितल्यानंतर शेवटी ते एक मुद्दा म्हणतात की समजा हे सगळं परमार्थाचं ज्ञान स्वीकारलं नाही, केवळ देहात या शरीरात आसक्त होऊन राहिलो म्हणजे असुर वृत्तीनं आपण जगलो तर काय होईल? म्हणजे देहासक्त पुरुषाला कोणती गती प्राप्त होते त्याचं वर्णन करतात. म्हणजे हे आता आमच्यासाठी सांगितलं आहे. देहासक्त म्हणजे आपण सगळेजण संसारासक्त आहोत. देहासक्त शब्दाचा अर्थ संसाराची आसक्ती असलेली. आपण केवळ जर संसारच करत राहिलो तर आपल्याला नरक निश्चित ठेवलेला आहे. काही चांगलं कामं केली असतील त्याबद्दलचा स्वर्ग मिळेल. 3 गोष्टी आहेत. कुठल्या? एक स्वर्ग आहे, एक नरक आहे आणि तिसरा मोक्ष आहे. मी आता येताना मुदाळ तिट्ट्यावरनं आलो. कुठनं आलो? मुदाळ तिट्ट्यावरनं. मुदाळ तिट्टा शब्दाचा अर्थ काय? तिट्टा. तिट्टा या शब्दाचा अर्थ असा, ज्या एका ठिकाणाहून 3 दिशेला रस्ते जातात त्याला काय म्हणायचं? तिट्टा. मग आता तिट्ट्यावरनं तुम्हाला माहिती आहे, आता हे तिट्ट्यावरनं 3 दिशेला रस्ते जातात. तसं माझं शरीर हे त्या तिट्ट्यासारखंच आहे. एक रस्ता स्वर्गाकडे जातो, एक नरकाकडे जातो आणि एक मोक्षाकडे जातो. ह्यातल्या कुठल्या रस्त्यानं जायचं ते आता आपण ठरवायचं. स्वर्गाकडे गेलो तरी स्वर्गातलं सुख भोगून पुन्हा जन्माला यावं लागतं. नरकाकडे गेलो तर नरकातलं दुःख भोगून पुन्हा जन्माला यावं लागतं. मग तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं यासारखी दुसरी फजिती नाही. आणि त्यांचं संतांचंच सांगणं आहे, स्वर्गाने नरकाच्या नादाला लागू नका. सवेची ज्ञानदेवांची उभी आहे. सवेची पुण्याची पाऊटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गातलं सुखाचं फळ भोगून पुन्हा जन्माला यावं लागतं. नरकातलं दुःखाचं फळ भोगून सुद्धा काय करावं लागतं? पुन्हा जन्माला यावं. मग नरकातलं दुःखाचं फळ भोगून जन्माला येणं म्हणजे काय? शास्त्रानुसार शास्त्र सांगतं, ह्या भागवतामध्ये लोकांनी परमार्थाकडे वळावं म्हणून
28 प्रकारचे नरक सांगितलेत आणि त्या नरकात कोणते कृत्य तुमच्याकडून घडलं, कोणत्या प्रकारचं कर्म घडलं की कुठला नरक मिळतो याचं वर्णन केलं. आता हे कशासाठी सांगितलं असेल? निदान त्या घाबरून निदान भीतीनं तरी काय करावं, परमार्थाला लागावं. आता आपण लहान मुलांना नाही काय घाबरवत, बागुलबुवाईला वाघ येईल, भुबू येईल, माऊ येईल, ही काय असते? भीती असते. मुलाला ही भीती का घालतात? जरा चांगलं वागावं, आपल्या मनासारखं वागावं म्हणून. तसं सगळ्या संतांना काळजी वाटते की ह्यांना जरा नरकाची भीती गाठली तर निदान हे काय करतील, परमार्थ करायला सुरुवात करतील. पण स्वर्ग आणि नरक अशी काही शाश्वत गोष्टी नाहीत. स्वर्ग आणि नरक नावाची काही भौगोलिक ठिकाणं नाहीत. पृथ्वीवर पुणे, बेंगलोर, म्हैसूर, कोचीन अशी भौगोलिक ठिकाणं आहेत. तिकडे जाणाऱ्या विमानसेवा, रेल्वे सेवा, बस गाड्या आहेत. कुठल्या रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टॉपवर स्वर्ग एक्सप्रेस आणि नरक एक्सप्रेस नावाच्या गाड्या लागलेल्या नाहीत. खरी गोष्ट अशी आहे, एखाद्या रस्त्यावर अपघात घडला, अपघातग्रस्त माणसाला मी मदत केली, तर मदत करण्यामुळं त्याचा जर प्राण वाचला, त्याला तो जिवंत राहिला, तर अशा एका दुसऱ्या अपघातग्रस्त माणसाला मदत करण्यासाठी माझा उपयोग झाला. ह्या कामाचं, ह्या कर्माचं जे एक समाधान मिळतं, त्याचा जो एक आनंद मिळेल, तो आनंद म्हणजेच काय आहे? स्वर्ग. आणि करू नये अशा प्रकारचं एखादं दुष्कृत्य केलं, ते दुष्कृत्य तुम्हाला भले माहीत नाही, पण माझ्या मनात ती अस्वस्थता, माझ्या मनाला ती बोचणी लागून राहिली, तर मी कशात आहे म्हणायचा? नरकात. चांगल्या कामामुळे, चांगलं काम केल्यामुळं मिळणारा आनंद म्हणजेच स्वर्ग. वाईट कर्म, निषिद्ध कर्म केल्यामुळं मनाला लागलेली बोचणी, मनाला येणारी अस्वस्थता म्हणजेच काय आहे? नरक. आता शास्त्र असं सांगतं की तुम्ही नरकात जाऊन, नरक म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे. नरक म्हणजे काय? वॉशिंग मशीन आहे. पण तिथली धुलाई जरा भयंकर असते. म्हणजे तुमची सगळी पापं धुवून टाकण्याचं काम नरक करतो. पण तिथनं धुवून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करावं लागतं? जन्माला यावं लागतं. जन्माला यावं लागतं. आता हे जन्माला यायचं म्हणजे कसं यायचं? भगवद्गीतेत एक छान श्लोक आहे. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समद्भवा. सर्व भूतं अन्नातून निर्माण होतात. भूत म्हणजे इथं सगळी बसली ती भूतच आहे ना, नाहीतर मग कुठं वडावरचं, तिकटीवरचं, चौकातलं, पडक्या घरातलं भूत नव्हे. भूत म्हणजे जे जे जन्माला आलेलं आहे त्याला काय म्हणायचं? भूत. अन्नात भवती भूतानी म्हणजे सगळे जीव प्राणी अन्नातून निर्माण होतात. अन्न खाऊन जगतात आणि अन्न कमी जास्त झाल्यामुळं मरतात. आता हे अन्न कशातून निर्माण होतं? पावसातून निर्माण होतं. पाऊस कशातून निर्माण होतो? यज्ञातून पडतो. आणि यज्ञ कशाने होतो? सत्कर्माने होतो. म्हणजे सत्कर्माने यज्ञ होतो, यज्ञानं पाऊस पडतो, पावसातून अन्न निर्माण होतं आणि अन्नातून सर्व जीवप्राणी निर्माण होतात. मग आता तो जो जीव नरकातून बाहेर पडलेला आहे तो अन्नात जातो, हवेतून पावसात, पावसातून तो कशात जातो? अन्नात. ते अन्न आई वडिलांनी खाल्लं की त्याचं वीर्य आणि रज तयार होतं आणि नंतर त्याचा काय होतो? जन्म होतो. 9 महिने तो आत नरकात राहतोच. आपण मी बरोबरच बोललो. तो कुठं राहतो? आपण म्हणतो गर्भाशयात राहतो, पण गर्भाशयात सुद्धा काय आहे? नरकच आहे. तिथं सुद्धा त्याला अनंत वेदना. आई काय बरं वाईट खाईल ते सगळं त्याला काय करावं लागतं? सोसावं लागतं. बरोबर? हां. आता त्यावेळी आत जेव्हा आईच्या पोटात असतो त्यावेळी त्या जीवाला थोडीशी पूर्वजन्माची कल्पना असते. आजपर्यंत आपण दुःख आणि त्रास सोसला याची आठवण असते. त्यामुळे तो भगवंताचं स्मरण करत असतो. पण भगवंताचं स्मरण करणारा जीव जेव्हा आईच्या पोटातून बाहेर जन्माला येतो तेव्हा त्याला भगवंताचं काय होतं? विस्मरण होतं. आत असताना तो म्हणत असतो सोहम, पण बाहेर आल्यावर काय म्हणतो? कोहम. कोहम म्हणून क्या क्या तो रडायला लागतो आणि हे त्याच्या पाठीमागं पुन्हा हा जन्ममरणाचा संसार लागतो. आता अशा प्रकारचा हा उपदेश कुणाला केला? कपिल मुनींनी देवहूती या आपल्या आईला केला. यानंतर हा आईला उपदेश केल्यानंतर कपिल मुनी बंगालमध्ये गंगासागरजवळ गेले आणि त्यांनी तिथं समाधी लावून आपला देहत्याग केला. कपिल मुनींनी आपला त्याग केला. माता देवहूतीनं आपल्या पुत्रानं जो आपल्याला अभ्यास सांगितला, ध्यानाभ्यास सांगितला, अष्टांग योग सांगितला, त्याप्रमाणे कालक्रमण करीत आपला देहसुद्धा पंचत्वात विलीन केला. आता या देवहूतीच्या निमित्तानं आपल्याला दैवी सर्ग म्हणजे मुक्तीचा मार्ग सांगितला. मगापासून परमार्थाचं ज्ञान म्हणजे मुक्तीचा मार्ग सांगितला. आपण आपल्या जीवनात कोणत्या सर्गाचा विचार करायचा हे आता कोणी ठरवायचं? आपण ठरवायचं. आणि असा सर्ग, कोणता सर्ग तो निवडावा आणि मग त्या दृष्टीनं आपण काय करावी? वाटचाल करावी. या ठिकाणी असा हा 3रा स्कंद संपलेला.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव